मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय. कोणती माहिती कशा पद्धतीने द्यायची, काय करायची, त्यांच्या केंद्रातील शिक्षकांनाही मी विचारलं की आमचे नवीन साहेब कसे आहेत. त्यांनी सांगितलं की एकदम शांत आहे, त्यांच्याकडे विषयी जर सांगायचं झालं तर त्यांना मी लहानपणापासून ओळखते. माझ्या माया सावळगड आणि सरांचं गाव सावळगड हे गाव जरी दोन असले तरी आमची शेती ती शेजारी होती, त्यामुळे लहानपणापासून त्यांना ओळखते. अतिशय शांत, संयमी, सुस्वभावी असं हे व्यक्तिमत्व आज ते 38 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. खरं तर हा जर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जरी असला तरी तो एक शुभेच्छांचा सोहळा आहे.
त्यांना निरोगी निरामय आयुष्य लाभावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक आणि सर्व सभासद यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. इथं उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय सर्व पाहुणे, त्याचबरोबर सावळे पठार सावरगाव फुले या परिसरातून आलेले नातेवाईक आणि सर्व आप्तेष्ट, तसेच सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आमची सावळे पठार श्री बाळेश्वर विद्यालय सावळे पठारची ही 10वीची बॅच. बाळासाहेब आणि मी आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत बाळेश्वर विद्यालयात शिकलो. बाळासाहेब हे सावरगाव फुले या गावावरून यायचे. त्यावेळेला आजच्यासारख्या जाण्या येण्याच्या सोयी नव्हत्या. 2-2.5 किलोमीटर परिसर अंतरावर असलेलं सावरगाव फुले आणि सावळे पठार ही 2 गावं. त्या सातगाव पठारामध्ये जेवढी काही मुलं होती ती सगळी आपल्या घरून शाळेवर यायची. दररोजची शाळा 11ला असायची. आम्हाला 11:15 तास असायचा, पण सगळे मुलं वेळेवर. त्यातले त्यात विशेषतः शनिवारी 7:15ला शाळा, तरीसुद्धा अख्खं रान तुडवत ऊन पावसाची पर्वा न करत ही सगळी मुलं त्या शाळेत यायची. कारण आमचे त्यावेळेचे शिक्षक जे होते खरोखर आदरणीय आणि पूजनीय होते. त्यामध्ये आमचे PT टीचर होते सूर्यवंशी सर. सूर्यवंशी सर हे तसे स्वाभिमानी खूप गरीब होते. कधी मारायचे नाही, कधी रागवायचे नाही, कधी बोलायचे नाही, पण त्यांचा धाक एवढा होता आम्हाला की कुणीच उशिरा शाळेत यायचं नाही. अगदी ते फक्त गेटच्या जवळ समोर उभे असायचे. मग हे सावरगाव फुले, कोपरी, बाळेश्वर, वरुडी पठार, डोळासने किंवा माळेगाव पठार ह्या सगळ्या भागातली जी ही मुलं होती ही सगळी अतिशय वेळेवर आणि यायची. आणि त्यावेळेचा जो वक्तशीरपणा आहे तो अंगात राहिला आणि जो अभ्यासूपणा आहे, चिकाटी आहे ती अंगात राहिली. आणि त्याच्या जोरावरच आमची ही 1983ची जी बॅच आहे 10वीची सगळीच्या सगळी 52 मुलांची बॅच ही आज अतिशय चांगल्या पदावर चांगल्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि अभ्यास आणि या अभ्यासाच्या चिकाटीच्या आणि वक्तशीरपणाच्या जोरावरच आज तो केंद्र प्रमुख या पदापर्यंत पोहोचला आणि अतिशय यशस्वी कारकीर्द करत सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या या पुढील आयुष्यासाठी, सेवानिवृत्तीनंतरच्या त्याच्या आयुष्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण शिक्षक वर्गाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. अनेक घटना आपण या ठिकाणी आपल्या मनोगतातून शब्दबद्ध कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत सन्मान्य मुक्ताताई शिंदे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व आप्तगण, सगळे सोयरे आणि मित्रपरिवार, त्याचबरोबर आज त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण उपस्थित आहात ते सत्कारमूर्ती बाळासाहेब फुले सर. बाळासाहेब फुले सरांबद्दल आता अनेक मान्यवरांनी सांगितलेलं आहे. खरं त्यांचा स्वभाव हा अतिशय मितभाषी पण कामात अगदी परफेक्ट. कारण त्यांचा आणि आमचा नातेसंबंध, नातेवाईक आहोत आम्ही, पण त्या नात्याचा हेतू काही मनात न आणता आम्ही जेव्हा सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करत होतो, त्याचबरोबर त्याच्या आधी जेव्हा सर्व्हिसच्या काळामध्ये त्यांचे अनेक विषय सांगण्यासारखे आहेत. सरांचं जर सांगितलं की तालुक्याचा पद जर जुळवायचा असेल तर तो पुणेकरांकडे जाईल. म्हणजे त्यावेळी खूप परीक्षा असायच्या किंवा पाठ्यपुस्तकात कुठला असते पद जुळवायचा असेल पुणेकरांकडे जायचं. आणि हे करत असताना सरांचं नेहमी एक वाक्य असायचं, मॅडम आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत. कारण आपण जे सर्व शिक्षक आलोय ते प्रतिनिधित्व नाही. त्याच्यामुळे आपण शिक्षक आहोत, आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. आपण शिक्षकांनी सन्मान ठेवले पाहिजे. शिक्षकांच्या सुखदुःखात आपण सहभागी झालं पाहिजे. शिक्षकाच्या आधी अडचणी सोडवण्यासाठी आपलं सर्व शिक्षा अभियान आपली निवड झालेली आहे. आणि त्यांचं ते म्हणणं अगदी आम्ही सगळेजण, आम्ही 5 जण विषयतज्ञ आणि आमचे गट समन्वयक दुर्दैवाने नेमके ते आपल्यात आता नाही येते राहणे मामा, आमचे 6 जणांची ती अतिशय चांगली होती. त्या काळात खूप आम्ही कामं केली. पण ते काळात करता असताना
जेव्हा खूप फोन यायचे अगदी सारखे फोन द्यावे ते म्हणायचे नाही मॅडम जरा गोपाळवरती येत ते खरं कळतं ते सेवानिवृत्ती दिवशी कळतं का आपले कोण आणि परके कोण. आणि आज तो दिवस तर आला तर मला त्याचा खरंच आज आठवण आली सकाळी की आपले कोण आणि परके कोण. फक्त वेळेपुरते वापर करून घेणारे कोण आणि आपल्यासोबत असणारे शेवटपर्यंत कोण ते आपल्या शेवटपुरते दिवशी कळत असं ते नेहमी म्हणायचे. आणि त्यांचे वाक्य सतत नेहमी कानामध्ये गुंजन करत राहायचं. सरांनी अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. प्राथमिक शिक्षक म्हणून त्याचबरोबर पदवीधर म्हणून कारण त्यांची ज्या शाळेवरून पदवीधर म्हणून बदली झाली त्या शाळेवरून पदवीधर म्हणून गेले होते पिंपळगाव कुंजिरा येथे. सरांचं त्या पिंपळगाव कुंजिरा वडगाव लांबा पश्चिम पट्ट्यामध्ये खूप नाव आहे पदवीधर शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी जे काही मुलं घडवली ती मुलं आता अतिशय उच्च पदावर आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कार्य त्या लोकांकडून कळतं. आणि त्यानंतर जेव्हा सर्व शिक्षण अभियानाचे काम असेल आता केंद्र प्रमुख म्हणून काम असेल मुख्याध्यापक म्हणून त्यांचं कार्य अतिशय महान आहे. आणि सरांना आणि मॅडमला हे खरंच या निमित्ताने आता मी फार मोठी नाही त्यांच्यापेक्षा वयाने त्यांच्यापेक्षा अनुभवाने लहान आहे पण तरी एक सांगते की सर आता खरंच खूप मनाप्रमाणे जागा सीमाताईंना याची वेळ द्या आणि खूप फिरा पर्यटन करा देशाटन करा असे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अपेक्षा करून व्यक्त करते. आणि मला जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजनाला धन्यवाद देते. आणि सरांना फक्त एवढं दिलं पुढच्या आयुष्यासाठी शुभचिंतन. धन्यवाद. स्मृतीमध्ये बागडो आणि स्वच्छंद अशा प्रकारच्या गतकाळातील आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत ते महाराष्ट्राचे पुढे सर अगदी कामात तत्पर आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेणारा असा माणूस आमचा मित्र आज नियतकामाने या मी त्यांना शुभाशुभांनी 2008 पासून माझा आणि त्यांचा अगदी जवळचा संबंध आला. त्यांना खरोखरच यशस्वी शिक्षक असताना त्यांनी या पदावरती कार्य पाहिलं. खरं तर त्यांचं मनोबल त्यांचे विचार म्हणजे प्रति आत्रेच्या विचारांना समविचार. सर्वप्रथम मी सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व बाळासाहेब फुलेंचे श्री आपले शिक्षक मित्रमंडळ यांची क्षमा मागतो. मला बरोबरी कार्यक्रमामध्ये प्राध्यापक रघुनाथ पटेल सरांच्या देवराई कार्यक्रमाच्या तिथे रोज आम्ही बरोबर असल्यामुळे त्याला अत्यावश्यक आहे. आणि म्हणून मी थोडंसं खरं तर औपचारिकपणे उभं राहिलो. अनौपचारिकपणे आपल्यासमोर उभं आहे पण औपचारिक अजून उद्घाटन व्हायचे तरी आपण मला समजून घ्या. आज खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सार्थक करत 38 वर्ष पूर्ण करत संगमनेरच्या पठारासारख्या दुर्गम भागातून दुष्काळी भागातून ज्या माता पित्यांनी खरं तर त्यांना शिक्षणाची संधी देत आज एका चांगल्या पदावरून सेवानिवृत्त होत असताना समक्ष पाहण्याचं भाग्य घेणाऱ्या मी माता पित्यांना प्रथम वंदन करतो. हे भाग्य लाभणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. आज बाळासाहेबांच्या सेवापूर्ती सोहळ्याला ती माणसं आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांचं कुटुंब आहे त्यांच्या गावातील मंडळी आलेले आहेत आणि सगळेच बाळासाहेबांच्या सेवा काळातले स्टाफ मेंबर्स ज्या यापूर्वी बोलले काही अगदी पुढे बसलेले आहेत. असा हा एक अत्यंत घरगुती आणि कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आयोजित करताना जेव्हा त्याला आपण सेवापूर्ती म्हणतो तेव्हा त्यामध्ये खूप काही अर्थ दडलेला असतो. आणि मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये सेवापूर्ती 2 ठिकाणची होते व बऱ्याच जणांना हा शब्द खरं तर मान्य होत नाही. त्यांना असं वाटतं सेवापूर्ती झाली म्हणजे इतर विभागात कार्यरत असतात मला त्यांना नाव ठेवायचं नाही पण कंटाळून आठवण पूर्ण झालेल्यांचं खरं तर सेवा निवृत्ती होती. शिक्षक सेवापूर्तीच करतो निवृत्ती नाही होत. आणि म्हणून बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने सेवापूर्तीचा आनंद आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी निरोप देताना नक्कीच खूप आनंद होतो आहे. या आंदोलनाच्या वक्त्यांनी बाळासाहेबांच्या खरं तर मला वाटतं फडाणे मॅडमनी त्यांच्या बालपणापासूनच्या आठवणी मला वाटतं विषय केल्या कारण ते क्लासमेट नंतरच्याही मॅडमनी त्यांच्याबरोबर खूप सेवा केली. 2002ला जेव्हा इथे संगमनेर पंचायत समिती
96 पासूनच बाळासाहेब फुले आणि अन्य या पठार भागातले अनेक रत्न शिक्षण विभागामध्ये करत असलेल्या दैत्यप्रमाण कामामुळे वेगवेगळ्या प्रशिक्षणांमधून आम्ही खऱ्या अर्थाने एकमेकाला ओळखायला लागलो. आदरणीय डोंगरे साहेब त्याला साक्षी आहे. पुण्याच्या प्रशिक्षणापासून जिल्ह्यातली वेगवेगळी शिक्षक मंडळी यायची, त्यामध्ये बाळासाहेब अग्रेसर असायचे. बरीच मंडळी आहेत, मी आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. आणि अशा बाळासाहेबांची सेवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा त्यांचं वक्तृत्व कळलं, त्यांचं काम कळलं, प्रत्यक्षात शाळेवरही त्याच पुढील कार्य बाळासाहेबांनी अत्यंत जोमाने केल्याचं नक्की जाणवलं. जिथे म्हणून बाळासाहेबांनी काम केलं तिथं अत्यंत उत्तम ठसा उमटवला. प्राथमिक शिक्षक म्हणून केलेलं शिष्यवृत्तीचं काम असू दे, माध्यमिक शिक्षक म्हणून घ्या, पदवीधर शिक्षक म्हणून केलेलं काम तेही त्याच तुडीने नवे अधिक जोमाने आणि सुदैवाने त्यांना प्रमोशन म्हणून केंद्र प्रमुख मिळण्यापूर्वी बाळासाहेब आमच्या पंचायत समितीमध्ये मला वाटतं 8 वर्ष बाळासाहेब आपण साधारण व्यक्ती म्हणून पंचायत समितीच्या सगळ्या यंत्रणेला यशस्वी अंतर्गत काम करायला जी एक मोठी फळी होती, जी संघटनेची नव्हे तर ती जिल्ह्याची 1 नंबरची फळी होती. त्याच्या समेत काम करायला मी आदरणीय डोंगरे साहेब, पावसे साहेब येत आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम केलं त्याने खऱ्या अर्थाने शैक्षणिक गुणवत्तेत खूप मोठी वाढ झाली. नवे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांनी निर्देशित करत आपला तालुका पुढे गेला. त्यामध्ये बाळासाहेबांचं आणि त्यांच्या समेत असलेल्या सगळ्यांचं योगदान नक्कीच स्मरणीय होतं आहे. दुर्दैवाने 4 दिवसापूर्वीच त्यांचं नेतृत्व करणारे आमचे सगळ्यांचे आपल्या सर्वांचे आणि मामा जे गटसमुदाय म्हणून सगळ्यांचं नेतृत्व त्या समूहाचे करायचे ते आपल्यातून गेले. तर त्यांनाही मला वाटतं श्रद्धांजली आपण नक्की व्हावी. आणि असा हा एक शिक्षणाचा एवढा मोठा पसारा गाला देत असताना ज्या काही चांगल्या माणसाचं योगदान मिळालं त्यात बाळासाहेबांचं नाव मला नक्की घ्यायला हवं. आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या आलेखामध्ये जी माइलस्टोन म्हणून माणसं आहेत, अनेक माणसं आहेत माझ्यासमोर. खरं तर अशोक पावसे केंद्र म्हणून बसलेले लागते, बरीच माणसं आहेत. जेव्हा मी सेवानिवृत्ताचं नाव घेतो, अजून जे निवृत्त होत आहे त्यांचं योगदान तर नक्की पुढे त्यांच्या सेवापूर्तीच्या वेळेला आपल्याला समजेल. नवीन त्यांनी केलेल्याचा उल्लेख तेव्हा होईल. आणि अशा या बाळासाहेबांच्या कार्यक्रमासाठी जेव्हा आपण सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला रविवारी सुट्टीच्या दिवशी एवढी माणसं जमतात, याचा अर्थ आपल्या कामाचं कुठेतरी निश्चित कौतुक होत आहे, नवे त्याची कुणीतरी नोंद घेत आहे हे जाणवतं. आणि हाच तर खरं सोहळा सुदैवाने हा सोहळा पाहण्याचा योग मला आलेला आहे, साहेबांना आला आहे. आणि जे जे सेवानिवृत्त आता सध्या वर्षी त्यांनी तो घेतला आहे. आयुष्यामध्ये हा असा सोहळा आहे की जो हसत खेळत आनंदाने आणि आपल्या केलेल्या कर्तृत्वाच्या क्षणी आपल्याला पुन्हा पाहायला मिळतो. आणि तो आपल्या आयुष्यात आपल्या सेवेत व्हावा ही प्रत्येकाची भावना असते. मला वाटतं त्या भावनेने बाळासाहेबांनी त्यांचं कुटुंब नक्की भागवलेलं असेल, त्यांना कृत्य वाटणार आहे. मी पुनश्च त्यांच्या मातापित्यांचा उल्लेख करेन. भाग्यवान आपल्या 58 वर्ष वयाच्या मुलाचा एवढा मोठा दैत्यप्रमाण सत्कार सोहळा पाहायला ते स्वतः उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बाळासाहेबांच्या बालपणी काय काय कष्ट केले ते सगळे आता भरून पावल्यासारखं त्यांना वाटतं. आणि म्हणून त्यांनाही उलट आयुष्य लाभावं अशा प्रकारची भावना ही माझ्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या वतीने व्यक्त करतो. त्याबरोबरच संमित्र बाळासाहेब फुले आपण सेवापूर्ती केलेली आहे. आपल्याला आपली तब्येत पाहता आपण 8 नाही, आपण 8 दिवसच वाटतात. अजूनही खूप सेवा करायला असं दिसतंय. आणि आपल्यासाठी सेवेच्या अनेक संधी आहेत. अर्थात पैशाच्या लाभाच्या नव्हे, सामाजिक सेवेच्या. या व्यतिरिक्त बाळासाहेबांचा आणखी एक उल्लेख माझ्याकडून गेला. बाळासाहेब सामाजिक कार्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पुढे आहे. आधारसारख्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब असतात. अन्य ठिकाणच्या सामाजिक उपक्रमामधला बाळासाहेबांचा सहभाग हा नेहमी अग्रेसर असतो. असं पुढील समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे, राहील याची खात्री आहे. त्यासाठी मी बाळासाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य लाभावं. उत्तम आरोग्य तर आत्ताच दिसते त्यांचं, त्यामुळं आणि फार निर्व्याज निर्व्यसने असणारे बाळासाहेब तुम्ही नामोल्लेख नाव एक करण्याचं खरंच फार समूहामध्ये आम्ही इतके जवळचे आलो. लहान भाऊ बहीण या नात्याने खरं तर हा समूह आपला त्या काळात शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बऱ्याच जणांचा माझ्याकडं उल्लेख नेहमी नावानेच होतो. त्याला कारण प्रेमच तेवढं जवळचं. आणि म्हणून बाळासाहेब फुले सर आपण करतो आपण
तुम्ही आता त्यांना मी परमेश्वराकडे दीर्घायुष्य लावावं, उत्तम आरोग्य लावावं आणि त्यांच्या हातून अधिक सेवा व्हावी. माता पित्याची सेवा ते करतातच आहे, त्यासाठी त्यांना बरोबर शुभेच्छा देतो, साईचरणी प्रार्थना करतो आणि आपण मला लवकरात करून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो. व्यासपीठाची माफी मागतो आणि मला जाण्याची परवानगी घेईल एवढं बोलतो आणि या ठिकाणी करतो. जय हिंद, धन्यवाद. आपण या ठिकाणी यावं आणि आपल्याबरोबर या या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोंगरे साहेब व सर्व व्यासपीठ बाळासाहेबांचा परिचय हा एक सुंदर अक्षर यातून त्यांचा खरा परिचय होतो की आम्ही बरोबरच त्यांच्या लागलो. पहिल्यांदा ते माळेगाव गडा येथे त्यांनी सुरुवात केली आणि मी सावरगाव मुले येथे होतो. तर आमच्या माध्यमातून एक विचारानं आम्ही या पठार भागाची सेवा केली. बाळासाहेबांचे वडील हे आमचे मामा आहेत, आईचे मामे भाऊ. तर बाळासाहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक शाळांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आणि त्यांचा स्किल हे म्हणजे संघटन वृत्ती, प्रत्येकाला बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती. तर त्यांना पुढील आयुष्य सुखासमाधानाचं निरोगी जावं, तसेच त्यांनी पूर्ण निवृत्त न होता सामाजिक कार्याला वाहून घ्यावं अशी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज आपल्यापैकी एक अत्यंत गुणी, शांत, समजूतदार आणि ज्ञानात नेहमी पुढे असलेल्या व्यक्तीचा सेवानिवृत्ती समारंभ. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके झुले काका. काका म्हणजे एक मार्गदर्शक, एक शिक्षक, एक प्रेरणा. माझं प्रत्येक भाषणामध्ये काकांचं खूप मोठं योगदान असायचं. शाळेच्या प्रोजेक्टपासून तर स्पर्धेपर्यंत काकांनी नेहमी मला मदत केली. योग्य शब्दांची निवड, योग्य विचारांची मांडणी हे मला त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जमतं. कधी कधी मनात विचार यायचा की यांना एवढं सुंदर बोलायला कसं जमतं, पण मग माझ्या लक्षात आलं की हा
पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळला पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर फिरला बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा उपशिक्षणाधिकारी सन्माननीय माजी उपशिक्षणाधिकारी सन्माननीय रमेशजी डोंगरे साहेब सन्माननीय माजी गट शिक्षणाधिकारी वसंतरावजी जोंधळे साहेब पंचायत समितीचे विस्ताराधिकारी सन्माननीय सोरवणे साहेब त्याचप्रमाणे नंदाताई वल्वे मॅडम शिक्षक बँकेच्या संचालिका सरस्वती घुले मॅडम त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे केंद्रप्रमुख मित्र अशोकजी आवारी साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेब जाधव साहेब फडसाहेब विनायकजी भोसले साहेब आशाताई घुले मॅडम कल्पनाताई बेडवे मॅडम त्याचप्रमाणे घुले साहेबांच्यावर प्रेम करणारे त्यांची सर्व मित्रमंडळी व्यासपीठावर उपस्थित अनिलजी वाकडे ललिताजी काकडे जालिंदर पाटील शिंदे संदीपजी आहेर एकनाथजी आहेर प्रतापरावजी रोकडे त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मभूमीतून आणि ज्या ज्या कर्मभूमीमध्ये त्यांनी काम केलं त्या कर्मभूमीतून उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी बाळासाहेब फुले साहेबांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित आहेत समोर उपस्थित आहेत मी या गौरव समितीचा सदस्य असताना आपल्या सर्वांचं पुनश्च मनस्वी स्वागत करतो खरं तर मला उपसभापती साहेबांनी सांगितलं की कार्यक्रमाला उशीर होतोय मी माझं प्रास्ताविक कमी वेळातच उरकवणार आहे पण त्याही आधी बाळासाहेब फुले साहेबांचा जो जीवनपट आहे तो आपल्या सर्वांच्या समोर उभं राहणं त्या जीवनपटाचा गौरव होणं हा खऱ्या अर्थानं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आज गौरव होईल सावरगाव घुलेसारख्या गावामध्ये साहेब आम्हाला हिरवं पाहायला फक्त 2 ते 3 महिने आणि अशा या पठार भागाच्या उजाड माळरानावर जन्म झालेली आम्ही बालकं पण मात्र त्या पठार भागातून विचारांचं नंदनवन मात्र आम्ही फुलवलं त्याचं हे प्रतीक आहे आज बाळासाहेब फुले साहेबांचा सेवापूर्तीचा उचित गौरव या ठिकाणी होत आहे खरं तर 4थीच्या पुस्तकामध्ये सामर्थ्य आणि मिळवण्याचे जो प्रेरित यांचे पण तेथे प्रयत्नांचं अधिष्ठान पाहिजे सत्याचा आविष्कार असणारा आत्मा पाहिजे ही युक्ती बाळासाहेब फुले साहेबांनी 4थीच्या पुस्तकामध्ये शिकली ती तशीच आपल्या अंतर्मनात रोवली आणि
सामर्थ्याच्या चळवळीवर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व फुलवता येतं, विकसित करता येतं, हा मूलमंत्र सर्वांना दिला. खरं तर समोर आमचे तात्या बसलेल्या आहेत, काकू बसलेले आहेत, लक्ष्मण तात्या आहेत, यशोदा काकू आहेत. सकाळी 5ला उठायचं, दळण दळायचं, तिथून पुढचा जीवनाचा प्रवास सुरू व्हायचा. तर रात्री 10 वाजेपर्यंत या खडतर जीवनाशी सामना करायचा. पठार भागाचं जीवन आजही साहेब तसंच आहे. आणि हे जीवन जगत असताना आम्ही सर्व मुलांनी आईवडिलांचे कष्ट बघितले आणि या कष्टाला कुठेतरी न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला भौतिक परिश्रम करावे लागतील. हा विचार आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. आजही पठार भागाची परिस्थिती आहे. त्या पठार भागाच्या मातीतून बाळासाहेब घुले सरांनी प्रथमतः आमच्यातून पुढे जात आमच्या समोर नवा आदर्श ठेवला. बाळेश्वर विद्यालय सावळे पठार 5 किलोमीटर आहे आमच्या गावापासून. दररोज सकाळी उठायचं, डोंगर दऱ्यातून पायी जायचं, पायी यायचं आणि अशा प्रकारे शिक्षणाची वाट पूर्ण केली. आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11वीला प्रवेश घेतला. पण जरी पठार भागात जन्म घेतला तरी सामाजिक जीवनाचा पट मात्र अंतर्मनात कुठेतरी कार्यरत होता. कौंडिन्य सरांशी 11वीला कॉलेजला ओळख झाली आणि सरांचं सामाजिक जीवन सुरू झालं. आणि त्या सामाजिक जीवनामधून गावामध्ये तरुणांना एकत्र केलं पाहिजे, त्यांची मोठ बांधली पाहिजे, त्यांना समाजकार्याच्या दिशेनं प्रेरित केलं पाहिजे. हा विचार सरांच्या मनाला भावना आणि त्यांनी सुरुवात केली. गावामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं बालमित्र मंडळ स्थापन केलं, मुलांना एकत्र केलं. गावामध्ये आमच्या गावामध्ये पहिला शिवजयंती उत्सव बाळासाहेब घुले साहेबांनी सुरू केला. महिलांना एकत्र केलं, बचत गटाची स्थापना केली. हे त्यांचं सामाजिक काम खरं तर त्यांच्या गौरवाच्या वेळी आपल्यासमोर आलं पाहिजे. आज आम्ही साहेब गाव सोडून समुद्राला वास्तव्य करतो, पण त्यांनी यापूर्वी जे काही काम केलं ते काम खरोखरच अभिनंदनीय आहे आणि त्या कामाचं अभिनंदन आज आपल्या सर्वांच्या समोर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं गावामध्ये होती. सरांनी नाट्यमंडळ सुरू केलं. नाट्यमंडळाच्या माध्यमातून गावातील तरुणांची मोठ बांधली. जे काही सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं होती त्यांची एकजूट निर्माण केली आणि एक आदर्श गाव संकल्पना आमच्या मातृभूमीसमोर पहिल्यांदा सरांच्या माध्यमातून गेली. त्या काळामध्ये 82-83च्या काळामध्ये गावामध्ये पहिल्यांदा अण्णासाहेब हजारेंच्या माध्यमातून वृक्षारोपण करणारं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब घुले होतं. आणि त्या काळामध्ये आमच्या ग्रामपंचायतीला एक आदर्श गाव म्हणून सन्मान करण्यात आला. 28,000 रुपयांचं बक्षीस वृक्षारोपणाच्या माध्यमातून बाळासाहेब घुले साहेबांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आमच्या गावाला मिळालं. अशा प्रकारे प्रचंड सामाजिक जाणीव असलेले हे व्यक्तिमत्व. पहिली सेवेची सुरुवात माळेगाव पठारमध्ये झाली, नंतर टाळूचवाडीला बदली झाली. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, ज्या आईवडिलांचे श्रम आपण बघितले, श्रमणारे हात बघितले, त्या हातांना न्याय द्यायचा असेल तर आपण शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्यासमोर बसलेला विद्यार्थी हा याच मातीतून पुढे आलेला आहे. या विद्यार्थ्याला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून हा विद्यार्थी तितक्याच ताकदीने शिकला पाहिजे की तळमळ आयुष्यभर जपली. सेवेच्या समाप्तीपर्यंत आपल्या समोर बसलेला ग्रामीण भागातला विद्यार्थी, कष्टकरी शेतकऱ्यांचा विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे ही तळमळ बाळासाहेबांनी आयुष्यभर जपली. आणि पुढे जात असताना नंतर शिक्षक म्हणून काम करत असताना खरं तर शिक्षक म्हणून सेवेचा सुद्धा त्यांचा खूप मोठा गौरव आहे. नवीन जे शिक्षक येतात त्यांचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, बाळासाहेब घुले नेहमी पुढे असायचे. शाळाबाह्य विद्यार्थी शाळाबाह्य राहू नयेत म्हणून त्यांची तळमळ असायची. साहेब आता आपल्याला माहिती आहे, आपल्याच कार्यकाळात ते होते. साखर शाळांच्या काळात त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट होतं. म्हणजे या शिक्षक भारत देशाची शिक्षण व्यवस्था सांभाळताना एकही विद्यार्थी साहेब शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहणार नाही ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून साहेबांनी काम केलं आणि त्या कामाची पोचपावती करून आज त्यांचा या ठिकाणी आपण गौरव करतो आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सन्माननीय आदित्य फटाके साहेब आले, त्यांचंही मी मनस्वी स्वागत करतो. दादा या, दादा या. आणि असं काम करत असताना खरं तर आपले शिक्षण सुद्धा त्यांनी थांबवलं नाही. FIBA, DSM आणि 2016 पर्यंत B.Edचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण व्यवस्थेत सतत काम करत राहिले आणि आपल्या मुलांना सुद्धा चांगलं उत्कृष्ट शिक्षण दिलं. साहेब दोन्ही मुलं आज तिन्ही मुलं चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यापैकी सुयोग असिस्टंट मॅनेजर आणि सुचिता ही ॲग्रिकल्चर मॅनेजर आहे. त्याचबरोबर युनियन बँकमध्ये दोन्ही चिरंजीव
काम करतायत आणि तिसरी जी कन्या आहे ती पंजाब नॅशनल बँकेमध्ये काम करतायत. त्यांच्या चांगल्या कामाची पोच होती अशा पद्धतीनं त्यांना परमेश्वराने दिली. तीनही मुलं आज बँकेमध्ये नोकरी करतायत. हे भाग्य सहसा मिळत नाही. शासकीय सेवेमध्ये तिन्ही मुलं काम करतायत. आणि खरं तर त्यांचे बंधू आहेत संपतराव, ते सुद्धा शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. दुसऱ्या बंधूंचा आपण आता सन्मान केला, ते सुद्धा उत्कृष्ट शेतकरी म्हणून काम करतायत. आणि असं एक संपन्न कुटुंब फुले साहेबांच्या त्यांच्या वैचारिक नेतृत्वानं निर्माण झालं. असं म्हणतात, पिंपळाच्या पानासारखं, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटावर चालता आलं पाहिजे, वादळ येतात ते जातात, मातीत पायरून खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. पठार भागाच्या मातीमध्ये पिंपळाच्या रोपासारखं उगवून त्यांनी आज त्यांच्या कुटुंबाचा सुंदर वटवृक्ष उभा केला. आणि एवढं करत असताना 38 वर्ष सेवा, शिक्षक म्हणून 17 वर्ष, पदवीधर शिक्षक म्हणून 18 वर्ष, त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून 6 महिने आणि मागचे 1.5 वर्षाचा काळ केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी संपन्न केला. एक उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम केलं. त्यांच्या हस्ताक्षरात जर साहेब आजही पाहिलं तर निश्चितपणे माणूस त्यांच्या हस्ताक्षरावर म्हणजे घालतो. इतकं सुंदर हस्ताक्षर आहे, तितकंच सुंदर व्यक्तिमत्व आहे. आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करतो आहोत. शिक्षण आणि सेवा हाच श्वास, शिक्षण आणि सेवा हाच ध्यास, शिक्षण आणि सेवा हाच प्रवास अखंड जीवनाचा, ही उक्ती त्यांना खऱ्या अर्थानं लागू होते. त्यांचं पुढील जीवन हे सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं जावो, अशा प्रकारचे सेवानिवृत्तीच्या त्यांना आपण शुभेच्छा देऊया, शुभचिंतन करूया. त्याचबरोबर पुढच्या काळात सुद्धा आज शिक्षण क्षेत्रावर त्यांनी सामाजिक सेवेमध्ये पुन्हा स्वतःला वाहून घ्यावं, अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि माझं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. मुंदवडी गावातील गेल्या अनेक जवळपास 20 ते 25 वर्षापासून वास्तव्यात असणारे आपल्या सर्वांचे स्नेही जीवलग सहकारी सन्मान्य बाळासाहेब घुले सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत. आता सरांनी खूप छान पद्धतीनं त्यांच्याबद्दल माहिती दिली. सावरगाव घुलेसारख्या अत्यंत दुष्काळी पट्ट्यातून आलेले हे व्यक्तिमत्व खरं तर या व्यासपीठावर आदरणीय सरांची आईवडील असतील, आदरणीय सर असतील किंवा सरांची मुलं, त्यांची तिसरी पिढी असेल, एक तिन्ही पिढ्या अत्यंत समर्थ, त्याप्रमाणे सुसंस्कृत आणि तितक्यात यशस्वी अशा पिढ्या या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आदर्श अशा तिन्ही पिढ्या उपस्थित आहेत. आदरणीय बाळासाहेब सर गेल्या जवळपास 20 ते 25 वर्षापासून आमच्या मुंदवडी गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये वास्तव्यास आहे. आणि आपण जर पाहिलं तर त्याचं एकूण व्यक्तिमत्व जर पाहिलं तर आपल्या खेडेगावामध्ये आपली परिस्थिती, ग्रामीण भागामध्ये कष्टाची शेती, कमी पाण्याची शेती असल्या कारणानं तिथील अनेक मुलांनी मनामध्ये जो अभ्यासाचा ध्यास घेतला आणि एक अत्यंत प्रामाणिकपणे कष्टानं त्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलं, अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी जे यश निर्माण केलं, यश मिळवलं आणि त्यातून आज आपल्याला हे अत्यंत चांगले यशस्वी दिवस त्यांच्या जीवनामध्ये दिसत आहे. सर ज्यावेळेस आमच्या गुंजवडी गावामध्ये राहण्यासाठी आले तेव्हा गुंजवडी गावातील कुठल्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमामध्ये सरांनी खूप मनापासून सहभाग घेतला. आमच्या पाठीशी गंभीरपणे गेल्या अनेक दशकापासून सर उभे आहेत. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय प्रसंग असो किंवा आमचा कोणताही व्यक्तिगत प्रसंग असो, हा परिवार घुले परिवार निश्चितपणे आमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे. सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे एक अत्यंत सुसंवादी, सुसंस्कृत असं संयमित आणि तितकंच नम्र असं व्यक्तिमत्व. आता सरांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील, त्यांच्या जीवनातील अनेक पैलू सांगितले. त्यांना सामाजिक कामाची इतकी मोठी आवड असताना त्यांनी या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम केलं त्यावेळेस त्यांनी आमच्या गुंजवडी गावामध्ये सुद्धा आमच्या सर्व कामामध्ये, अत्यंत चांगल्या कामामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठी साथ दिलेली आहे. एक अत्यंत अजातशत्रू असं व्यक्तिमत्व, अत्यंत विनम्र असा हा परिवार, सुसंस्कृत असा परिवार आणि हा अत्यंत यशस्वी, प्रत्येक क्षेत्रामध्ये या परिवारानं उच्च अशी भरारी या ठिकाणी घेतली आहे. त्यांची तिन्ही मुलं अत्यंत सुशिक्षित, अत्यंत सुसंस्कारी आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी झाल्याचे असं दिसत आहे. याचं संपूर्ण श्रेय आपण जर पाहिलं तर सरांचा जो स्वभाव आहे, त्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही. जे काही करायचं ते दुसऱ्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न या परिवाराला केला आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये निष्कलंक अशी सेवा त्यांनी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये करून आज ते या ठिकाणी रिटायर होत आहेत किंवा निवृत्त होत आहेत. मी त्यांच्या भावी त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून, त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, त्यांच्या हातून जी कामं, त्यांच्या स्वप्न जे अपुरे राहिले असतील ते संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना परमेश्वर खूप मोठं निरामय आणि आरोग्यदायी असं आयुष्य देऊ अशी मी परमेश्वरला प्रार्थना करतो. सरांच्या चेहऱ्यावर त्यांचं समाधान, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, त्यांच्या कुटुंबामध्ये सदा सर्व काळ आनंद भरून राहू
पुढील सत्कार ऐकताना अकोलेतून खास करून उपस्थित असणारे देवनाथ पेठचे शिक्षक विस्तार अधिकारी आनंद आणि गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपलाही सन्मान व्यासपीठावरती होतोय. आपला सन्मान करण्यास विनंती करतो पुन्हा एकदा. यापूर्वी आपला आपल्या संगमनेर तालुक्याचे शांत असतील डोंगरे साहेब, बाळासाहेबांचे माता पिता, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, बाळासाहेबांचे सर्व कुटुंबीय, आणि शिक्षक सहकारी मित्र, शासकीय शहरामध्ये 58 वर्ष पूर्ण झालं की सेवानिवृत्ती होणार निवृत्ती झाली. इथून पुढेच्या काळात सेवानिवृत्ती हा एक थोडासा कठीण प्रसंग येऊन जाणार आहे. हे अनेक उदाहरणावरून दिसून येते. त्यातल्या त्यात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षण क्षेत्रात इतकी चांगली सेवा, ज्ञानदानाची सेवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला करायला मिळत नाही. आणि त्याचे परिणाम हे प्रत्येक शिक्षण क्षेत्रात चांगली सेवा, निस्वार्थ सेवा देणाऱ्या प्रमुखाला पाहायला मिळतात. म्हणजेच त्याचं कुटुंब हे नेहमी स्थिर स्थावर झालेलं तुम्हाला दिसून येईल. एक अत्यंत महत्त्वाचं योगदान. त्यानंतर काही कालावधी त्यांच्याकडं गट समन्वयकाचा पण चार्ज होता. आमचे वरिष्ठ मार्गदर्शक म्हणजे जिल्हा स्तरावरचे आदरणीय उमेश डोंगरे साहेब, त्यांच्याकडं आमच्या गट साधन केंद्राचा समूह आराखडा आमचा तपासायचं काम होतं. आणि बाळासाहेब मला म्हटले एका शब्दात, साहेब तुम्ही चिंता करू नका, आपल्या गट साधन केंद्राचा आराखडा हा चांगला होणार आणि ती जबाबदारी माझी. फार मोठ्या चिंतेतून डोंगरे साहेबांनी त्यांनी कसं फेस केलं मला कल्पना नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचा आराखडा त्यांनी तयार करून दिला. त्या काळाला केलेला आहे. त्यापूर्वी ते शिक्षक, पदवीधर शिक्षक, त्यानंतर गट साधन केंद्रात, त्यानंतर आता केंद्र प्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहे. मध्यंतरी 1-2 वर्ष ते अन्य तालुक्यामध्येही सेवा ज्येष्ठतेमुळे जाऊन परत आपल्या तालुक्यामध्ये सेवा करायची संधी त्यांना मिळालेली आहे. मला सेवानिवृत्त होऊन 8 वर्ष होऊन गेलेले आहे. तरीही त्यांनी माझी वैयक्तिक होईना आठवण ठेवली आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं. त्यामुळं त्यांचं आयोजकाचं मी थोडंफार आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सहकार्यांना एकच विनंती करतो की निस्वार्थपणे सेवा केल्यानंतर संपूर्ण जो कोणी वरती आपल्याला बघणारा आहे तो निश्चित आपल्या पाठीमागे याची चिंता अजिबात करायची, कारण तो अनुभव सगळ्यांना येतो. त्यामुळं आपण कुठेही सेवा करत असाल, कोणत्याही पदावर सेवा करत असाल, आपली सेवा ही दुसऱ्याला देण्यासाठी झाली पाहिजे आणि ती आपण करत राहणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. बाळासाहेब, त्यांचे कुटुंबीय यांना पुढील सेवानिवृत्तीच्या नंतरच्या काळासाठी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि उर्वरित काळात इतर ज्या काही सेवा बाकी आहे त्याही सेवा त्यांच्या आपण घडवू. धन्यवाद. आजचे सन्मानमूर्ती, त्यांचे आईवडील, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले माजी शिक्षणाधिकारी माननीय गोंधळे साहेब, मार्गडे डॉक्टर, शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. ते सर्व अधिकारी आणि बाळासाहेबांचा फार मोठा परिवार आहे. भाऊ, पुतणे, मुलं, मुली सर्व आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, बाळासाहेब यांचा आपण आता या ठिकाणी सत्कार केला. अतिशय सार्थ अशा प्रकारचा हा सत्कार आहे. आपण कोणाचा सत्कार करतो तर जो देतो त्याचा आपण सत्कार करतो. बाळासाहेबांनी त्यांच्या योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांचा सत्कार झाला. बाळासाहेबांनी काय काय कामं केली याची या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी खूप मोठी जंत्री केलेली आहे. परंतु त्याशिवाय अनेक कामं त्यांची सांगायची राहिलेली आहेत. आणि कोणतेही अवघड काम असेल, मग ते आराखडा बनवण्याचा असेल, एखादा प्रशिक्षणाचा असेल,
कोणत्याही ठिकाणी बाळासाहेब कधी उभे असायचे. म्हणजे बराच मोठा काळ असा होता की बाळासाहेबांचा घराचा संबंध जवळजवळ तुटलेला होता. सकाळपासून जे बाळासाहेब घराबाहेर कामासाठी असायचे तर संध्याकाळी अगदी उशिरापर्यंत ते जिल्हा परिषदची कामं, गटसाधन केंद्राची कामं करीत असायचे. एवढंही असून ते अतिशय शांत आणि संयमी होते. कधीही बाळासाहेबांना रागवलेलं मी पाहिलं नाही. आणि या त्यांच्या सगळ्या कामाचा परिणाम म्हणून त्यांची मुलं अतिशय उच्च शिक्षित आहेत. 2 मुलं पिऊ असणे काही सोपी गोष्ट नाही. आणि तिसरी मुलगी सुद्धा बँकेमध्ये चांगल्या प्रकारे नोकरीला आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे. त्यांनी समाजासाठी ठरवलं होतं की आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून पावसे साहेबांना काही अडचणीमुळं येता आलं नाही. जोंधळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना यापुढचं आयुष्य हे अतिशय आनंदाचं, सुखी समाधानाचं आणि ज्या ज्या गोष्टी त्यांच्या करायच्या राहिलेल्या आहेत त्या त्यांनी कराव्यात यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझी थोडीशी अडचण आहे, काही मिटिंगला मला जायचं आहे, म्हणून आपल्या सर्वांच्या परवानगीनं मी या सभागृहातून जाण्याची आपली आज्ञा मागतो. परवानगी केंद्रातील प्रत्येक शिक्षकाला वेळ देणं या ठिकाणी शक्य नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे माणूस थांबला तरी घड्याळ आणि वेळ कधी थांबत नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून युवका पाठक केंद्रातील प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे सन्मित्र आदरणीय राजेंद्र मुसळे सर मी आपणास विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी यावं. आदरणीय राजेंद्र मुसळे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. आणि आज आपण एका दिवसापासून सौंदर्य कर्तृत्व निर्माण आहोत की जे जेवण पुस्तक खऱ्या अर्थानं संघर्षातून आजच्या या सेवापद्धतीवर वार्ता करणार बाळासाहेब फुले साहेब हेच ते जीवनपुष्प होते. खऱ्या अर्थानं साहेबांचा जरी सेवानिवृत्तीचा समारंभ असला तरी पण साहेबांचा आजचा जो ग्रुप पाहता त्यांच्याकडे पाहिलं वाटत नाही की साहेब उद्या सेवानिवृत्त होत आहे. ते सतत आम्हाला चिरतरून दिसतात आणि खऱ्या अर्थानं ते आमच्यासाठी देवानंद आहे असं म्हटलं तर वावलं करू नये. आणि साहेबांना हे चिरतरून देण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने केलं की जे आजच्या या सोहळ्यामध्ये तितकेच अधिकार प्राप्त आहे त्या अशा आमच्या फुलेताई यांनाही तितकेच मोलाचं धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी हा सर्व प्रपंचाचा गाडा सांभाळत असताना आपल्या तिन्ही पत्त्यावरून उत्तम सुसंस्कार केले. आणि उत्तम सुसंस्कार करत असताना साहेबांची यथायोग्य काळजी घेऊन आज साहेब सेवा म्हणून प्रत्येक वाटचाल करत आहेत. ते खऱ्या अर्थानं त्यांचं श्रेय जे आहे ते आदर्श गृहिणी सामान्य फुलेताई पण तितक्याच हक्कदार आहेत असं म्हटलं तर वावलं करू नये. केंद्रकडून त्यांनी शिक्षकीय आणि प्रशासकीय दोन्ही कामकाज अतिशय आपल्या शांत आणि सुस्वाभाविक स्वभावामुळे त्यांनी वेगळ्या पार पडले. 38 वर्षाची प्रदीर्घ सेवा यामध्ये त्यांचे खूप काही सारे अनुभव असतील. ते अनुभवही आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. पण साहेबांनी या साहेब करण्यासाठी उपस्थित आहे. खरं पाहिलं तर साहेबांची तिन्ही अपत्य हे राष्ट्रीयकृत बँकेत सेवा देत आहेत. यापेक्षा एक पालक म्हणून काय समाधान असायला हवं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. साहेबांनी खरं पाहिलं तर 18 वर्ष पूर्ण झाले. साहेबांची ही एक टर्म संपलेली आहे. साहेबांचं निम्न अर्ध आयुष्य अजून बाकी आहे. या उर्वरित अर्ध आयुष्यामध्ये साहेबांनी काय करावं हेच त्यांना सल्ला देणे इतपत माझं वय नाही. परंतु मी निश्चित सांगेन की साहेब तुमच्या या दोघांच्याही म्हणजे साहेब आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या ह्या प्रपंचाचा गाडा हातात असताना जी काही स्वप्न पूर्ण राहिली असतील ती स्वप्न या उरलेल्या काळामध्ये कारण आपल्याकडं थोडासा वेळही आहे आणि उत्तम प्रकृती आहे आणि यथोचित असं अर्थकारणही योग्य आहे. आपण उरलेल्या कालखंडामध्ये आपण आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळेल तो आनंद आपण मिळवावा. पर्यटनाची आपल्याला आवड आहे आपल्या बोलण्यातून आपण आम्हाला सांगितलंच होतं. निश्चितपणे आपण या उरलेल्या कालावधीमध्ये भारत देश भ्रमण करावा, परदेशात जावं आणि जिथून तुम्हाला आनंद मिळेल तो आनंद तुम्ही घ्यावा अशी मी आपणास विनंती करेन. आणि शेवटी जाता तर एवढंच सांगतो की साहेब आज जसा तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तसा बरोबर 100 कार्यक्रम शतक महोत्सवी याच हॉलमध्ये
तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेब आपला सुमोत्सव साजरा व्हावा आणि त्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले सर्वजण असावे हा आम्ही स्वस्थ मनाशी बाळगू आपल्याला पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्या हिवरगाव पठार केंद्रातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली ईश्वरता प्रार्थना करतो की आपला उत्तम आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद. तुम्ही टाइम लिमिट दिलेला आहे. आज सुंदर अशा नयनरम्य सोहळ्याच्या प्रसंगी आदरणीय फुले साहेब जे पंचायत समितीमधून केंद्रप्रमुख या पदावरून आपल्यातून आज प्रदीर्घ सेवेतून त्याच्या 38 वर्षाच्या कार्यकालानंतर आज सेवानिवृत्त होत आहे. प्रथम त्यांना या सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या 7-8 महिन्याचा काळ त्यांचा सहवास आम्हाला लाभला, पण अतिशय मनमिळावू कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी कसा असतो हे त्यांच्याकडून पाहिले. सध्याचा काळ हा जवळजवळ सारोळे पठारच्या विभागातील जे काय मोती म्हणतो, हिरे म्हणतो, असे सेवानिवृत्तीचा काळ हा संपन्न होत आहे. मध्ये कमल फटांगरेताई, आमच्या गुंजारवाडीच्या फटांगरेताई, त्यानंतर सावरगाव घुलेचे आमचे घुले साहेब, असे सगळे हे हिरे सेवानिवृत्त होत आहेत. आणि सारोळे पठारचं काहीतरी वैशिष्ट्यच आहे, खूप गुणसंपन्न, प्रतिभासंपन्न असे हे व्यक्तिमत्व त्यांच्या प्रदीर्घ कालखंडातून सेवानिवृत्त होत आहेत. साहेबांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक, कधीही त्यांनी कोणालाही आपल्याला सध्याच्या काळात इतका तणावमुक्त वातावरणात आपण सगळेजण जगतोय, सगळेजण शालेय प्रशासन सांभाळतोय, पण तेवढ्याही कालखंडामध्ये कोणालाही दबाव न देता किंवा तणाव न देता अतिशय शांतपणे कसं काम करून घ्यायचं अशी हातोटी त्यांची खूप छान पद्धतीने आहे. साहेबांनी पदवीधर पदापासून साधन व्यक्ती, त्यानंतर केंद्रप्रमुख अशा वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी खूप छान छान पद्धतीने काम केले. प्रत्येक कामामध्ये त्यांनी त्यांची तत्परता, प्रवणता आपल्याला दाखवली. साहेबांचं जे आता भोसले सर जे म्हटले की चिर तरुण आहे, निश्चितच साहेब असं वाटत नाही की ते रिटायर होणार आहे. एव्हरग्रीन असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. पण जेव्हा एखादा माणूस असा एव्हरग्रीन दिसतो, निश्चित त्याच्या मागे त्यांच्या पत्नीचाही तेवढाच हातखंडा असतो. म्हणजे आमच्या घुलेताई साहेबांना तेवढा मोकळीक देतात किंवा त्यांना पुढील कार्यासाठी कायम कार्यक्रमण करत असतात. त्यामुळं निश्चितच एखाद्या पुरुषामागे महिलेमागे पुरुषाचा जसा हात असतो तसाच आमच्या साहेबांच्या मागेही आमच्या घुलेताईंचा हात आहे. साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या आरोग्यासाठीही आमच्या सारोळे पठार केंद्राकडून खूप खूप शुभेच्छा. साहेबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत आटोपता देते. धन्यवाद. केंद्रप्रमुख आदरणीय केंद्राचा सन्मानित करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला मान्य आहे की सर्व उपस्थित महिला भगिनी, त्याचप्रमाणे साहेबांच्या गावचे जे ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आज आपण अशा सुंदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तो कार्यक्रम म्हणजे सर्वांना हवेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व. काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्यापासून आपण दूर जातो, परंतु समाजामध्ये असे काही व्यक्तिमत्व असतात की ते आपल्याला हवेसे वाटतात. ते आता रिटायर होणार आहे, तरी आमच्या सर्व केंद्रांना, आमच्या सर्व शिक्षकांना ते हवेसे वाटतात. आपल्याला आवडणारा माणूस आज रिटायर होणार आहे किंवा उद्या रिटायर होणार आहे याचं थोडं शल्य आहेच, त्याचं दुःख आहेच. परंतु 38 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा निलंबन म्हणा किंवा इतर गोष्टीची प्रशासकीय कारवाई कधीही होऊ न देता रिटायर होणारे एकमेव माणूस किंवा अनेक असतील त्यांचे घुले साहेब इथे आहेत हे नमूद करावं लागणार आहे. घुले साहेब, तुम्ही अशा पद्धतीने अशा काळात या ठिकाणी रिटायर होतात. 1964चा अभ्यासक्रम असेल, 1986चा अभ्यासक्रम असेल, 2010चा कार्यक्रम असेल, 2020चा कार्यक्रम असेल, हे सगळे अभ्यासक्रम निर्माण झालेले जे कार्यक्रम आहेत किंवा नॅशनल प्रोग्राम आहेत हे सर्व आपण या ठिकाणी केलेले आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की सर मी ज्यावेळेस नोकरीमध्ये आलो तो काळ अतिशय वेगळा होता. साहेब, आपण कदाचित त्यावेळेस 75% मागणे म्हणून आपल्या बॅचला तुम्ही पहिले आलेले आहात. तुम्ही त्यावेळेस एखादा चांगला इंजिनियर होऊ शकला असता, एखादा चांगला अभियंता होऊन आपण आज रिटायर झाले असते. परंतु अभियंता होऊन रिटायर जर झाले असते तर तुमचा सत्कार हा फक्त 20/20च्या केबिनमध्ये झाला असता. परंतु आज तुम्ही शिक्षक म्हणून या ठिकाणी रिटायर होत आहे.
शिक्षकांचे साहेब म्हणून तुम्ही या ठिकाणी रिटायर होत आहे, हा जनसमुदाय एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यक्रमासाठी जमलेला आहे. आणि म्हणून साहेबांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं असेल तर केंद्र प्रमुखापेक्षा ते एक शिक्षक होते, एक घराचे शिक्षक होते. ज्याच्या गावामध्ये ते गेले त्या गावामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांनी केलं. मला चांगलं आठवतं ज्यावेळेस समन्वय तालुका समन्वयक होते त्यावेळेस त्यांनी शासनाचा एक प्रोग्राम आला होता की जे ऊसतोडणी कामगार असतील ते साखर कारखान्याजवळ येतात आणि त्या साखर कारखान्यावर त्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना कसं शिकवायचं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता. साहेब गट समन्वयक असताना त्यांनी त्या काळामध्ये साखर शाळा असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण केलेल्या आहेत. साखर शाळा म्हणजे गरिबांची मुलं शिकले पाहिजे, टिकले पाहिजे आणि त्या ठिकाणी ते शिकून मोठे झाले पाहिजे अशी साहेबांची त्या ठिकाणी इच्छा होती. साहेबांचं बाबतीमध्ये जर म्हटलं अतिशय मितभाषी आहे माणूस. त्यांच्या मनामध्ये काय आहे हे कुणालाही कळणार नाही. स्वतः कधी ते सांगणार नाही की मला घ्या किंवा माझा सत्कार करा किंवा माझं त्या ठिकाणी गुणगौरव करा असं न म्हणणारा हा एकमेव माणूस. परंतु चांगल्या माणसाचा सत्कार, चांगल्या माणसाचा गुणगौरव आपण या ठिकाणी केलाच पाहिजे आणि म्हणून त्यांचा सत्कार आपण सर्वजण या ठिकाणी केला आणि त्यांचा सन्मान आपण केला. केंद्रप्रमुख म्हणत असताना मीटिंग त्यांनी घेतली, पहिल्यांदा केंद्रप्रमुख झाले असताना त्यांनी सांगितलं सर शिक्षकांना कोणत्या प्रकारे त्रास देण्याचा माझा कोणत्याही या ठिकाणी विचार असणार नाही. शिक्षकांना आपण जर पाहिलं तर अनेक कामं तुम्हाला आलेली आहेत, अनेक कामं तुम्हाला ऑनलाईन करावी लागतात आणि शाळेचे कामं असतील, प्रशासकीय कामे असतील, गावाची कामे असतील किंवा इतर अनेक योजना आपल्या शिक्षकांना राबवाव्या लागतात. शिक्षकांना चार भिंतीच्या बाहेर जाऊन शिकवता येत नाही. त्याचं कारण असं की बरेचसे काम हे दिवसभर त्या ठिकाणी शाळेमध्ये करावे लागतात. उदाहरण सांगायचं ठरलं तर आपण इयत्ता तिसरीचा जी कविता आहे मुलं डोंगराववाले, साहेब तुम्ही ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये आला त्यावेळेस विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी त्यांना निसर्गामध्ये शिक्षण देण्याचं काम तुम्ही केलं. परंतु दुर्दैव असं की आम्ही त्यापासून आता दुरावस्थ झालेलो आहोत. इतके कामं वाढलेले की मुलांना नैसर्गिकरित्या शिक्षण देणं आता दुरावस्थ झालेलं आहे. जर मुलांना घेऊन आपण डोंगरावर जर खरंच ती डोंगरावरची कविता आपण शिकवायला जर गेलो आणि एखाद्या अधिकाऱ्यांचा जर आम्हाला फोन आला की साहेब सर तुमच्या खूप फोनमध्ये आवाज येतो, तुम्ही कुठे आहात, आपण जर म्हणतो आम्ही डोंगरावर आहोत, जर आम्ही डोंगरावर आहोत असं जर म्हणतो दुसऱ्या दिवशी नुकतेच निघायची शक्यता खूप दाट वाटते की शालेय वेळामध्ये तुम्ही डोंगरावर काय करत होता, 1968 नियमानुसार तुमच्या कारवाई काय करण्यात येऊ नये असे शिक्षकांचे या ठिकाणी पायबंद आता घालण्यात आलेले आहे. आणि म्हणून तुमचा जो काळ होता तो अतिशय गेला, अतिशय चांगला गेला. तुमच्या हाताखालची जी मुलं आहेत ते चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत. साहेबांनी मगाशी सांगितलं की जसं बाहेर आहे त्यांच्या आईवडिलांचे संस्कार जसे त्यांच्यावर आहेत तसं ज्या मानवावर या ठिकाणी बसलेले होते, डोंगरे साहेब असतील, जोदरे साहेब असतील, पावसे साहेब असतील, यांचाही चांगला सहवास त्यांना त्या ठिकाणी मिळाला. सुसंस्कृत होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांचे संस्कार त्यांच्यावर होते. प्रशासनामध्ये प्रशासन कसं चालवायचं ह्या 3 लोकांनी त्यांना शिकवलं आणि म्हणून प्रशासनामध्ये अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. कोणीतरी सांगितलं की त्यांचं अक्षर अतिशय सुंदर आहे. खरंच माणूस ज्यावेळेस सुरुवातीला लागतो त्यावेळेस आपल्या हातावर बोटावर नियंत्रण असताना आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अक्षर काढतो. परंतु रिटायर झाल्यानंतर अनेक आपले व्याधी होतात, अनेक असं व्यस्तविक सुरुवात होतं, मणक्याचा आजार सुरुवात होतो. अशा परिस्थितीत जे पहिलं अक्षर होतं तेच अक्षर त्यांचं शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहिलेलं आहे. अतिशय सुंदर अक्षर त्यांचं राहिलेलं आहे. मगाशी सांगितलं की सर माझ्या याच्या घरामध्ये एका एकट्याच्या पगारामध्ये मी एवढं कसं केलं तर माझ्या आईवडिलांनी लावलेली शिस्त, आर्थिक शिस्त असेल किंवा सुसंस्कृतपणा असेल तो त्यांनी जोपासला. मुलींना शिकण्यासाठी माझ्या घरामध्ये अतिशय शांतता असायची. मी कोणत्या प्रकारे घरामध्ये TV लावून बसलो नाही. मुलांना अभ्यास करण्यासाठी मी घरामध्ये बसलो त्यावेळेस मी 2 पुस्तकं आणायचो ते वाचत बसायचो. आमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारच्या मालिका आम्ही बघत नसायचो. कारण का पठार भागावर जेव्हा आपण संगमनेर आला त्यावेळेस सुसंस्कृतपणा आपण जपला पाहिजे. जशी एकट्याच्या पगारामध्ये चांगली धूमध्ये माळी त्यांनी वाढली, नुसतं सिमेंटची माळी वाढली नाही तर त्यांनी कुटुंबाची माळी सुद्धा त्या ठिकाणी चांगली वाढली. मगाशी कोणीतरी सांगितलं की त्याचे 3 मुली बँकेमध्ये आहेत, त्यांचे जावई सुद्धा बँकेमध्ये आहे, मुलगा चांगल्या पद्धतीने नोकरी करतोय. एकट्याच्या पगारामध्ये इतकं सगळं करत असताना त्यांच्या अंगी असलेला भागीदारपणा, त्यांच्या अंगी असलेला शिस्तपणा हा त्यांना या ठिकाणी उपयोगी पडलेला आहे. साहेबांविषयी किती बोललं तरी खूपच कमी पडेल. सकाळी 7:55 त्यांनी त्या ठिकाणी मेसेज टाकला आणि तो मेसेज मी वाचला. आज त्यांच्या सेवा समारंभाचा कार्यक्रम असताना उद्या रिटायरमेंट होत असताना सकाळी 7:55 त्यांनी केंद्रावर प्रशासनाचा मेसेज टाकला. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत जाऊपर्यंत आपल्या कामाची निष्ठा काय असते हे दाखवून देणं
अतिशय वेळ पाळणारा, अतिशय वेळेत जाणारा माणूस आहे. त्याच्या बाबतीमध्ये असं म्हणावं वाटतं, संस्कृतमध्ये सुभाषित आहे, सुभा पुरुषा राजेनं सततम प्रेवादीना प्रेसचं पद्धत स्वतः वक्ताची दुर्लभा. गोड आणि निर्गड बोलणारे माणसं तुम्हाला या जगामध्ये खूप सापडतील. कटू परंतु संपूर्ण सत्य बोलणारे माणसं या जगामध्ये खूप कमी आहे. आणि सत्य बोलणारा माणूस म्हणजे घुले साहेब आहे. आणि त्यांची सचोटी, त्यांची कसोटी या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. वेळ खूप झालेला आहे म्हणून या ठिकाणी माझे म्हणतात या ठिकाणी आवडले जातो. साहेब, तुम्हाला मी कोणताही सल्ला देणार नाही की तुम्ही फिरायला जा, तुम्ही फिरलेले जा, तुम्ही तुमच्या तब्येतीला जा. तुम्ही तब्येत म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही 15-20 सिनियर आहात तरी आमच्यापेक्षा खूप फास्ट ते चालतात. म्हणजे त्यांची तब्येत खूप चांगली आहे. त्यांना आपण सल्ले देणारे आपण कोणी, आपण ज्युनियर माणसं आहे. त्यांना काय करायचं आहे त्यांनी ते ठरवलेलं आहे. शेतकऱ्याचं वर्ग आहे ते शेतीला सुद्धा जातील, मुलगा हैदराबादला ते हैदराबादला फिरायला जातील, अनेक गोष्टी त्या ठिकाणी ते करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी अधिक लाभो. तब्येतीची काळजी घ्या, सामाजिक कार्यामध्ये या, शेतकरी कुटुंब आहे शेताची काळजी घ्या. असं सर्वांच्या या ठिकाणी मी सर्वांच्या शिक्षकांच्या वतीने त्यांना एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शेवट जवळ आलेला आहे आणि 1 मिनिटामध्ये बोलायचं म्हटल्यानंतर 8 वर्षातले अनुभव सांगणं 1 मिनिटामध्ये कोणतेही शक्य नाही. परंतु तरीसुद्धा कार्यक्रमाचं वेळेचं भान पाडून या ठिकाणी सर्वप्रथम आमचे मित्र बाळासाहेब घुले साहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो की या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपलं आयुष्य अतिशय आनंदाचं, आरोग्यदायी अशा स्वरूपाचं जावं. आपल्या काळामध्ये पंचायत समिती स्तरावर काम करत असताना, सर्वांनी आणि सोबत काम करत असताना काही गोष्टी शिकलेल्या आहेत. त्या गोष्टी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर माझं बोलणं जे आहे मी थांबवणार आहे. त्याच्यामध्ये काही शब्द आहेत, ते शब्द मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा शब्द असा नेहमी असायचा की ते म्हणायचे बाजारवरती. म्हणजे काय की या ठिकाणी जे येणारे लोक आहेत ते फक्त कामापुरतं आपल्यापर्यंत येतात, आपल्याशी जवळकीचे संबंध ठेवत नाही, फक्त कामापुरतं काम झालं ते लगेच ते होऊन जाणार. जसं बाजारामध्ये गेल्यानंतर एक गहू विकतो आणि दुसरा बाजरी विकतो, तात्पुरता काटा एकमेकाचं देवाणघेवाण होते, त्यानंतर त्या दोघांचा एकमेकाशी काही संबंध असायचा. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी काही लोकांची वागणूक असते. परंतु घुले साहेबांची वागणूक तशी नव्हती. त्यांनी माणसं जोडलेली आहे. त्या बाजारवरती शब्द जरी ते वापरत असते तरी सुद्धा माणसं जोडण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर दुसरा शब्द त्यांचा नेहमी असायचा की कोणतंही काम आपल्याला जे करायचं आहे ते फुल कॉन्फिडन्सली करायचं. म्हणजे फुल कॉन्फिडन्स याचा अर्थ काय की पूर्ण आत्मविश्वासपूर्वक त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. म्हणजे शाळा विकास आराखडा जो आहे हा आपण तयार करतो शाळा स्तरावर, परंतु तालुका स्तरावर ज्यावेळेस आम्ही आराखडा तयार करायचो तर आराखड्याचा उल्लेख त्या ठिकाणी जोगळे साहेबांनी केला. त्या आराखडा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी खूप वेळ लागायचा, संख्या जुळवणं वगैरे ह्या गोष्टी खूप वेळ लागायचा. परंतु लोकसंख्या कशी घ्यायची, विद्यार्थी संख्या कशी घ्यायची, तर 13% एसटी घ्या, 60% एसटी घ्या, अशा स्वरूपाने शॉर्टकटमध्ये काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाली. फुल कॉन्फिडन्सली काम, पूर्ण आत्मविश्वासानं काम कसं करावं हा मुद्दा त्यांच्याकडे शिकायला मिळाला. दुसऱ्या त्यांचा एक 2-3 शब्द आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाचा शब्द म्हणजे मुंजोबाच्या पारावरच्या गप्पा. हा मुंजोबाचा पार जो आहे तो पाहण्यासाठी आम्ही खास सावरगाव घुलेला गेलो आणि हा पार तिथं पाहिला की त्यावरच्या गप्पा कशा चालत असतील याचा अनुभव त्या ठिकाणी आम्हाला आला. वांदरपुडी हा एक शब्द होता. वांदरपुडी कुठं आहे, तिथे काय नेमके चालतं ते सुद्धा त्या ठिकाणी गावामध्ये आम्ही जाऊन पाहिलं आणि प्रत्यक्ष जे अनुभव जे आहे ते अनुभव जीवनाचे अनुभव आहे. त्या अनुभव जीवनाला दिशा देणारे अशा स्वरूपाचे अनुभव आहेत. घुले सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. संयमी कसं राहावं, शांत कसं राहावं, एखादी गोष्ट आपल्याला जरी येत नसेल तरी सुद्धा कॉन्फिडन्सने, विश्वासाने, आत्मविश्वासाने कसं बोलावं या गोष्टी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं जे नाव आहे त्याच्या स्पेलिंगनुसार जर आपण एक अर्थ जर पाहिला तर बाळासाहेब या नावामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचा आपण जर अर्थ जर पाहिला, बी म्हणजे बोल्ड, ते खरोखर बोल्ड आहे, त्या ठिकाणी धाडसी आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं जर आपण जर पाहिलं ते धाडसानं काम करत असतात. त्यानंतर ॲक्टिव्ह आहे. बाळासाहेबांचा 2 नंबरचा शब्द हे आहे ॲक्टिव्ह. सतत ते कार्यक्षम असतात किंवा त्या ठिकाणी दुसऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम ते करत असतात. त्यानंतर लॉयल आहे. जल म्हणजे लॉयल आहे, ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत, विश्वासू आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मित्र खूप जोडलेले आहेत. ते ॲम्बिशियस आहेत, महत्वाकांक्षी आहेत. एखादी गोष्ट करायची ठरवली
की त्या मुळाशी जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. त्यानंतर यश स्ट्रॉंग आहे, ते स्ट्रॉंग असल्यामुळं त्या ठिकाणी बलवान असल्यामुळं ते सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात. त्यानंतर ए फॉर एबल, ते सक्षम आहे. कोणती गोष्ट करायची असेल तर ते सक्षमतेनं त्या ठिकाणी भाग घेतात आणि त्यामध्ये सहभागी होत असतात. त्यानंतर यश जो आहे ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. ते सातत्यानं दुसऱ्यांना त्या ठिकाणी कसं मदत करता येईल हे पाहत असतात, प्रामाणिकपणे काम करत असतात. एनर्जेटिक आहे, त्यांच्याकडे पाहिल्यावर उत्साह निर्माण होतो. म्हणजे वय वर्ष 58 या ठिकाणी पूर्ण होत आलं तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सातत्यानं उत्साहाचा धारा त्यांच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ब्रेव आहे, शूर आहे. त्या शूरासारखं त्यांचं वागण्याच्या वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. आता क्षेत्रफळ म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या स्वरूपाचं काम केलेलं आहे. या ठिकाणी माझा 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सेवाकृती कार्यक्रमानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि शिक्षक बंधू भगिनींनो आणि आप्तेष्ट आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार. खरं तर आजच्या सुंदर चित्र कोणतं पाहिलं तर मी निश्चित म्हणेल व्यासपीठावरील सुंदर चित्र की आईवडील आणि बाळासाहेब घुले रिटायर होत आहेत आणि त्यांचे आईवडील सुद्धा हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. यासारखं दुसरं सुंदर चित्र मात्र निश्चित नाही. खरं तर बाळासाहेबांच्या आईवडिलांना सुद्धा मी धन्यवाद देईन की त्यांना एक तर मूल जन्मल्यानंतरच माहीत झालं होतं आपला मुलगा साहेब होईल, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव बाळासाहेब असं ठेवलेलं आहे. किंवा त्यांना असं वाटलं असेल आपला मुलगा काही नाही झाला तरी आपल्या मुलाला साहेबच म्हटलं पाहिजे लोकांनी, म्हणूनही त्यांची बाळासाहेब असं नाव ठेवलेलं असावं. त्यांची आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आईला जीव लावलं तर कधीच काही पडत नाही. घुले साहेब, आपल्या आईला जर आपण जीव लावलं तर कधीच आपल्याला जीवनात काही पडत नाही. मग ती आई आपली असो व आपल्या मुलांची. बऱ्याच वेळा करत्या पुरुषामागे त्याची निश्चित एक स्त्री असते, त्यांचं कौतुक राहून गेलं होतं आणि घुले साहेबांच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतंय त्याचं खरंच श्रेय त्यांच्या पत्नीला आणि आईवडिलांना आहे. त्यांच्या घुले सर हे मी 2च मिनिटात आठवणार आहे, कारण मानसिकता लक्षात घेऊन बोलण्यासारखं खूप आहे, पण कम्प्लिटली एक मिनिटात मी पूर्ण करणार आहे. घुले सर कधीही त्यांच्या तोंडात नो कधीच नाही, यश काय म्हणणार. याचं कारणही तेच आहे, त्यांच्या घरामध्ये यश जास्त आहे. त्यांच्या मिसेसचं नाव सीमा आहे, मुलाची नावही यशनं सुरू होणारी आहे. सुयोग आहे, सुप्रिया आहे, सगळा यश आहे. आणि मित्र जमवणे आणि ते टिकवणे हे घुले साहेबांना शिकावं. मैत्रीविषयी एक कवी म्हणतो, तलाश है दिल लगाने वालों की, तलाश है दिल लगाने वालों की, दिल तोड़ने वाले तो 1000 बैठे हैं. चाहत है जिंदगी भर साथ देने वालों की, कफन ओढ़ने वाले तो 1000 बैठे हैं, कफन ओढ़ने वाले तो 1000 बैठे हैं. बोलण्यासारखं खूप आहे. जाता जाता एवढेच म्हणेल की त्यांचं अतिशय आरोग्य सुंदरच आहे. आता तुम्ही त्यांनी म्हटलं त्यांची 100 मी तर म्हणतो 101 सुद्धा त्यांची याच ठिकाणी त्यांचे आई वडील आणि आपल्या सर्वांच्या समोर साजरी हो, अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की तुम्ही घुले साहेब नेहमी खुश असता. आपके जीवन में सजती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहानी रहे. आपके जीवन में सजती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहानी रहे. आप जिंदगी में इतने खुश रहे घुले साहब, आप जिंदगी में इतने खुश रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे, हर खुशी आपकी दीवानी रहे. धन्यवाद. आदरणीय शिक्षकवृंद आणि येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि मान्यवर, मी सुचिता पंकज घुसाळ आज माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्ती समारंभाचं औचित्य साधून माझं मनोगत व्यक्त करते. मला माहिती आहे कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, पण तरी मी कमी शब्दांत संपवण्याचा प्रयत्न करते. सर्वात प्रथम आपण सर्व या समारंभाला आलात, मोठ्या प्रेमाने आलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आज या पायरीला चंदनाचा गंध आला, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, तुमच्या सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला, या सोहळ्याला रंग आला. आजचा हा दिवस आमच्या सर्व कुटुंबियांसाठी
अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. आज माझे वडील श्री बाळासाहेब लक्ष्मण घुले सर म्हणजेच माझे लाडके अण्णा त्यांच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतनं निवृत्त होत आहे. प्रथमतः अण्णा, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अण्णांनी 38 वर्षांची सर्व्हिस अगदी यशस्वीपणे पूर्ण केली आणि या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांनी त्यांचं काम चोखपणे, शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वक्तशीरपणे पार पाडले. प्रत्येक गोष्टी शब्दात व्यक्त करता येत नाही, तरीही या कार्यक्रमाचं औचित्य साधून मला तुम्हाला विविध भूमिकांमध्ये मी पाहिलेले माझे वडील सांगायचे वाटतात. एक कर्तव्यदक्ष मुलगा, पाठीशी खंबीरपणे उभा असलेला भाऊ, सुयोग्य जीवनसाथी, जबाबदार वडील, त्याचबरोबर एक प्रेमळ आजोबा, अशा विविध कौटुंबिक भूमिकांबरोबरच एक कर्तव्यदक्ष शिक्षक, मुख्याध्यापक, जबाबदार केंद्रप्रमुख, अशा एक सृजनशील मार्गदर्शक आणि एक सुजाण नागरिक, अशा अनेक भूमिका सरळपणे निभावताना मी माझ्या अण्णांना पाहिजे. जितकं मला आठवतंय, अण्णांची सुरुवात एका ग्रामीण भागातून झाली. जीवनात अनेक प्रगतीचे टप्पे गाठून सुद्धा अजूनही अण्णांची ओढ त्या गावच्या मातीकडे तशीच आहे. अगदी स्वतः आजोबा झाले तरी सुद्धा आपल्या आई वडिलांसमोर अदबीने आणि नम्रतेने बोलणारे अण्णा मी लहानपणापासूनच पाहत आहे. पैशापेक्षा नाती आणि प्रतिष्ठेपेक्षा मातीला जास्त महत्त्व देणारे माझे अण्णा हे उत्तम मुलगा आणि भाऊ तर आहेत, पण ते एक उत्तम जोडीदार देखील आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या सहजीवनाची 34 वर्ष पूर्ण केली. त्यातील मी पाहिलेली 30 वर्ष आणि मला आठवणारी 20 वर्ष. मी त्यांना खंबीरपणे साथ देणारा, प्रसंगी करारी पण तितकाच प्रेमळ जीवनसाथी म्हणून पाहिले. आयुष्याची संगिनी म्हणून माझ्या आईनेही त्यांना तितकीच खंबीर साथ दिली आहे. अण्णा त्यांच्या कामात व्यस्त असताना मागे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईने यशस्वीरित्या पार पाडली. सकाळी शाळेत जाताना हातात डबा देण्यापासून तर अवघड परिस्थितीमध्ये खंबीरपणे साथ देण्यापर्यंतचा प्रवास तिनेही खूप आनंदाने पार पाडला. त्यामुळे आज तिचं कौतुक करणंही तितकंच गरजेचं आहे. मम्मी, तुझे सुद्धा मनापासून धन्यवाद. आयुष्यभर काळजी घेणारं, प्रेम करणारं, जगातलं सर्वात मोठं आणि सुरक्षित आभार म्हणजे वडील. किती बोलू की काय बोलू मी माझ्या अण्णांबद्दल. माझ्या लहानपणापासूनच मी त्यांना नेहमी कामात असलेलं पाहिजे. कधी शाळेच्या, कधी शेतीच्या, तर कधी घरच्या. आपल्या जबाबदाऱ्या त्यांनी कधीच टाळल्या. कोणत्याही अडचणींवर धैर्याने मात करायची हे मी त्यांच्याकडूनच शिकले. आत्ताच्या या अशाश्वत स्पर्धेच्या युगात अण्णांनी सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आमच्या तिघांमध्येही रुजवलं आणि त्याला पूर्ण करण्याचं पाठबळही दिलं. म्हणूनच आज आम्ही तिघही भावंड चांगल्या पदावर कार्यरत आहोत आणि त्याचं सगळं श्रेय जातं माझ्या अण्णा आणि मम्मीला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्या पिढीचंच मनापासून कौतुक करायचं आहे, ज्यांनी पत्र लिहिण्यापासून सुरू केलेला आपला प्रवास व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत पोहोचवला आहे. ज्यांनी शिक्षणासाठी पायी केलेली यात्रा 4 व्हीलर आणि विमान प्रवासापर्यंत पोहोचवली आहे. इतक्या सहजतेने तुमच्या पिढीने हे सगळे बदल आत्मसात केले ही खरंच कौतुकाची बाब आहे. खरंच तुमची पिढी आमच्यासाठी रोल मॉडेल आहे यात संदेह नाही. जाता जाता पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छिते. खरंच अण्णा, मनापासून धन्यवाद. मला जबाबदारीची जाणीव करून दिली, चांगलं वाईटात फरक करायला शिकवला, माझ्यातल्या मला ओळखायला शिकवलं. खरंच मनापासून धन्यवाद. आता तुम्ही म्हणाल हे माझं कर्तव्य होतं, पण नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्यापेक्षाही खूप जास्त केले. आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या पंखांना जे उडण्याचं बळ दिलंय ना, त्याने मला एक नवीन आत्मविश्वास आला. तू का घाबरते? तुझा बाप तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तुमचं हे वाक्य मला नेहमीच प्रोत्साहन देतं. मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, आनंदी आयुष्य जगा. थँक्यू. ज्यांनी आपल्या वयाची 58 वर्षात 38 वर्ष सेवा पूर्ण केली असे
सेवापूर्ती सत्कार समारंभ बाळासाहेब घुले साहेब. खाली वाटत असेल की 1 मिनिटापेक्षा जास्त घड्याळ लावून बसा, 1 मिनिटाच्या पेक्षा एकही शब्द जादा होणार. त्याचं कारण असं आहे का त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांचा विषय तज्ञ काळ, त्यांचा केंद्रप्रमुख काळ आणि त्यांची सेवा आणि त्यांना आलेले काही अनुभव सगळे आपण ऐकलेले आहेत. या ठिकाणी मी फक्त एकच सांगेन, हिरा पाडताना जशी त्याला शैली पाडावं लागतात तसं आम्ही माळेगाव पठार व्हिजिटला चाललो होतो. आमच्याबरोबर विस्तार अधिकारी होते आणि मी सावळ्याच्या जवळ आल्यानंतर त्यांना म्हणलं, साहेब आता खरं आमचा शब्द आम्ही आवडगाव काही कधी कोणाला म्हणलोच नाही. म्हणलं बाळासाहेब रिटायर झाल्यावर काय करणार? बाळासाहेब म्हणले घरी शेती आहे, शेतीच्या मधून ओढा गेलेला आहे आणि माझा तर हिशोब असा आहे की तिथं वृद्धाश्रम काढावं आणि आपलं राहिलेलं जीवन लोक इकडं तिकडं फिरून मनाला विरंगुळा करण्यासाठी करतात, पण मी वृद्धाश्रम काढीन आणि तिथे सेवा करीन. तेव्हा मी त्यांना म्हणलं कल्पना फार चांगली आहे, तुम्ही काढलेला वृद्धाश्रम पुढे चालवायला कोणतीही गोष्ट करताना सोपी वाटते, पण तिचा कळस करायला बऱ्याचशा अडचणी येतात. तेव्हा मी त्यांना म्हणलं कल्पना फार चांगली आहे, तुम्ही ती करावी. कारण पैसा आणि संपत्ती यामाने न जाता त्यांनी दिलेलं खरं सेवा करण्याचं जे वृत्त आहे ते त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांना सांगितलं की तुमच्या तेव्हा आत्ता सांगण्यापेक्षा तेव्हाच म्हणलं तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमचं जीवन आनंदमय राहण्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना परमेश्वर नक्की उदंड आयुष्य देव. त्यांनी सेवेच्या काळानंतर आपला थोडा विरंगुळा म्हणून पर्यटन जे आहे त्यासाठीही वेळ द्यावा. खरं म्हणजे हे सर्व करण्यामागं वहिनी साहेब आहेत. वहिनी साहेबांच्याही इच्छा त्यांनी आता पूर्ण कराव्या. कारण सारोळे आमच्याकडे 2 केंद्र असताना जेव्हा 3रं केंद्र आलं त्यांना सारोळे पत्र दिलं आणि सारोळे पत्र दिल्यानंतर महिन्यातच मी त्यांना म्हणलं तुम्ही चव्हाण साहेबांचा गुण घेतला. म्हणलं टेन्शन देणे का नाही, टेन्शन लेणे का नाही. आणि खरंच त्यांचं ते आनंदी वृत्ती त्यांना जी ज्या सारोळ्या केंद्रात ठेवलेली आहे अशा घुले साहेबांना मी आमच्या सर्व केंद्रप्रमुख शिक्षण विभागाच्या वतीनं भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि विस्तार अधिकाऱ्याच्या वतीनं एकच मी त्रिभुवन साहेब बोलणार आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बाळासाहेब घुले सर यांच्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आमच्या घुले साहेबांचे पूजनीय आईवडील आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आमच्या तिन्ही केंद्रातील संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, सर्व ग्रामस्थ, पालक, त्यांचे सर्व नातेवाईक या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि यापूर्वी अनेक वक्त्यांच्या भाषणातून आमच्या घुले साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा या निमित्ताने उल्लेख झालेला आहे. माझा वैयक्तिक त्यांच्याबरोबर 2 वर्षाचा 2 ते 3 वर्षाचा कालावधी सहवास लाभला. त्या दरम्यान केंद्रप्रमुख म्हणून आमच्या प्रशासनाच्या वतीने जेवढ्या त्यांच्याकडून अपेक्षा आमच्या होत्या त्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकापासून केंद्रप्रमुखापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम घुले साहेबांच्याकडून झालेलं आहे. मला त्यांनी फार शेवटी सांगितलं की मी गट समन्वयक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सर्व शिक्षणासाठी अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडून कोणतेही काम कधी पेंडिंग राहिलं नाही. सर्वांशी अगदी मिळून मिसळून चांगलं काम आनंदाने त्यांनी केलं. कधी कोणत्या सहकार्याबरोबर वादविवाद किंवा बाकीच्या गोष्टींचं काही करीत नव्हतं. शांत संयमी असं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय चांगलं काम घुले साहेबांकडून झालं. त्यांना आमच्या पुढील आयुष्यासाठी, भावी आयुष्यासाठी चांगलं उत्तम आरोग्य मिळो, त्यांच्याकडून चांगली सेवा घडो अशी एक अपेक्षा आमच्या सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकाऱ्यांच्या वतीने करतो.
आणि पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीसाठी भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, अधिकारी, पदाधिकारी यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथमतः आमच्या घुले पाटील परिवाराच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी सेवापूर्तीचा आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी 3 गट शिक्षणाधिकारी आणि 1 उपशिक्षणाधिकारी अशा प्रकारे अधिकाऱ्यांचे आपण त्यांना निमंत्रित केलेलं होतं. त्याच्यामध्ये माननीय उमनजी डोंगरे साहेब उपशिक्षणाधिकारी या ठिकाणी येऊन पुढच्या कार्यक्रमासाठी ते गेलेले आहेत, शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. त्यानंतर जोंधळे साहेब हे पण या ठिकाणी आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या, तेही दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर परशुरामजी पावसे साहेब यांनाही निमंत्रित केलेलं होतं. त्यांनी सांगितलंय की मी 1 वाजेपर्यंत येतो, परंतु आता काही कारणामुळे त्यांना उशीर झालेला आहे तर त्यांचेही फोनद्वारे आपल्याला शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर विस्तार अधिकारी वागचौरे साहेब जे पण माझ्याबरोबर काम केले ते पण या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या. अशोकराव पावसे आमचे केंद्रप्रमुख ते या ठिकाणी आले, शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आमचे विस्तार अधिकारी त्रिभुवन साहेब बदली झाल्या असताना सुद्धा याच्यामधून श्रीरामपूरमधून केवळ आपल्या प्रेमापोटी इथपर्यंत आले आणि आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर गायकवाड साहेब अकोल्यावरून इथपर्यंत आले, त्यांनी पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, त्यानंतर माझे सगळे 3ही केंद्रातला मित्रपरिवार, सगळे मुख्याध्यापक, उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक, त्यानंतर आमचा संघटनेत पंचायत समितीचा कार्यालय स्टाफ आणि सर्व मी ज्या ठिकाणी राहतो राहणीवाडा परिसरातील माझे सगळे दोस्त आणि इतर मित्रमंडळ अशा प्रकारे सर्वजण या ठिकाणी आला, उपस्थित राहिला. पहिल्यांदा मी तुमचं स्वागत केलेलं आहे, आता मी आभार मानतो. मी एकंदरीत 4 पानं माझ्याकडून ठेवलेली आहे. 4 पानांचं भाषण मी काही करणार नाही, कारण आतापर्यंत अनेक वक्त्यांनी माझ्याविषयी, माझ्या जीवनपटाविषयी, माझ्या एकंदरीत आयुष्याच्या वाटचालीविषयी खूप काही सांगून टाकलेले आणि त्यांनी इतकं सांगितलंय का माझ्याकडं मी काय केलं हे सांगायला आता शब्द राहिले नाही. आणि म्हणून मी आता तुमचं जास्त वेळ मुळीच घेणार नाही. तर एकंदरीत माझ्या जीवनाचा सगळा जीवनपट तुमच्याकडे उलगडलेला आहे. परंतु यापुढे एकच मला माझ्या आयुष्यामध्ये मला काही नेहमी वाटायचं की आपण आता हा वसा शिक्षणाचा घेतलेला आहे आणि आपण आता शिक्षण देशामध्ये जर आलो तर त्याच्यामध्ये एक चांगलं काम करायचं, चांगला मित्रपरिवार जोडायचा, चांगली माणसं जोडायची आणि चांगल्या विचाराने राहायचं आणि पुढे जायचं. हा कटाक्ष आम्ही जरूर पाळला आणि याच्यामध्ये खरा जो जे संस्कार आहेत ते माझ्या वडिलांचे आहेत, माझ्या आईचे आहेत. माझ्या वडिलांनी अतिशय कष्टमय परिस्थितीवर एकही दिवस वयाच्या 80 वर्षापर्यंत कधी म्हटलं नाही का मला कंटाळा आला मी आता शेतापर्यंत जात नाही. 80 वर्षापर्यंत एकही दिवस सुट्टी नाही घेता माझ्या वडिलांनी काम केलं आणि म्हणून हा सगळा जो आज आमचं कुटुंब चांगल्या स्थितीमध्ये उभं आहे हे याच्यावर माझ्या आईची आणि माझ्या वडिलांची प्रेरणा महत्वाची आहे. आज या प्रसंगी आणखी काही गोष्टी सांगू शकतो की याच्यामध्ये आमच्या शिक्षणासाठी आम्ही ज्यावेळेस 4थीपर्यंत शिक्षण गावात झाल्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत सावळे पाठाला जायला लागायचं आणि सावळे पाठाला शिक्षण घेताना ज्यावेळेस खुलीवर राहायला लागायचे, परंतु त्यावेळेस आमचे आजोबा होते, आमचे मामा मिलिटरीमध्ये होते, त्यांनी सांगितलं खोलीवर वगैरे काय राहायचं नाही, माझ्या उशाला झोपायचं, माझ्या उशाला झोपलेला एकही माणूस वाया जाणार नाही. आणि मामाने सुद्धा सांगितलं, आमचे मोठे मामा घनश्याम फटाके काय काही भाषे तुम्ही आमच्या घरी राहा, चांगलं शिक्षण घ्या आणि मग पुढे जा. आणि वास्तविक या कार्यकालामध्ये आम्ही दोघेही भाऊ 10वीला त्यांच्या इथं राहिलो मामाच्या इथं आणि आमच्या मामी अनुसायाबाईंनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सांभाळलं. आमच्या आजीनं आमच्या आजोबांनी चांगलं सांभाळलं. त्याचाच परिणाम काय झाला, आम्हाला 10वीला चांगले मार्क पडले आणि आम्ही पुढे गेलो. एकंदरीत या वाटचालीमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल की माझे मेहुणे गंगाधर बोराडे याचा एका वाडीसारख्या गावामध्ये राहून सुद्धा त्यांना एवढं ज्ञान कुठून आले मला काही कधी कळलं नाही. परंतु त्या काळामध्ये शिक्षणाचं कुठेही वाढ नसतं
शिक्षण घेतलं त्या काळात ते ATD झाले आणि ATD झाल्यानंतर सुंदर चित्रकार असल्यामुळं त्यांच्याकडे कला चांगली असल्यामुळं त्यांनी आयुष्यामध्ये आमच्या घराला गायडन्स केलं, आम्हाला त्यांचा आदर्श गायडन्स घेतला. माझा DEDचा फॉर्म सुद्धा त्यांनीच भरला आणि मला सांगितलं बाकी तू आता BA करून MA करून काय होणार नाही, तू झटपट काय कर, DED कर आणि DED करून तू लगेच शिक्षक होशील, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. अजूनही कोणतीही अडचण आली तर दादांच्या सल्ल्याशिवाय काही चालत नाही, कारण ते आपले गुरु आहेत. आणि म्हणून आजही या प्रसंगी त्यांनी ते बोलणार होते, पण आता एकंदरीत वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळे त्याला इलाज नाही, काय हरकत नाही. तर असे आमचे दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कुटुंबाला जी प्रगती होत गेली, पुढं पुढं जात राहिलं, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर एकंदरीत माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये मला समाज, माझं गाव सावरकुंडले गाव भुलेच्या मातीनं मला घडवलं, तिथल्या मित्रांनी मला घडवलं, तिथं माझं बालपण गेलं. दऱ्याभऱ्यामध्ये जनावरांच्या मागे येताना अनेक गोष्टी त्या ठिकाणी मी शिकलो आणि त्याच्यातून अभ्यासाची गोडी निर्माण झाली. अभ्यासाची वाचनाची गोडी निर्माण कुठं होते, ज्यावेळेस माणूस एकटा असतो, त्याला करमणुकीची गरज असते. आणि माझंही तसंच झालं. मला त्या काळामध्ये जनावरं चालायला गेल्यानंतर कोणी मित्र नसायचे आणि मित्र नसताना मग पुस्तक घेऊन जायचं आणि दिवसभर ते वाचायचं, अशा प्रकारचं काम त्या लहान वयातच झालं. आणि त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारे वाचनाची गोडी निर्माण झाली आणि त्याच्यातूनच आपली भाषाशैली विस्तृत होत गेली. यानंतर साधारणतः एकंदरीत जर प्रवास पाहिला तर पहिल्यांदा मी माळेगाव पठारामधून सुरुवात केली. माळेगाव पठारानंतर कावचवाडीला लक्ष्मण भाऊबाबा गुरुजी हे माझ्या वडिलांच्या वयाचे गुरुजी आणि मी त्यांच्यावर त्यांना आश्रम भरून त्या ठिकाणी लागलो. गुरुजींच्या सहकार्यानं मला त्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार मिळाले. गुरुजींचा स्वभाव काही अतिशय चांगला असल्यामुळं त्यांनी वेळोवेळी सांगितलं आपल्याला ज्या मार्गाने जायचं नाही, चांगलं काम करा, लोक तुम्हाला तुमच्या मार्गाने राहतील. आणि त्यांचं ते वाक्य आज खरं ठरलं, चांगलंच काम केलं आणि एवढा मोठा जनसमुदाय माझ्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिला. चांगलं काम नसतं तर मग काही ठिकाणी लोक गोळा करायला लागली असतील, परंतु तसं नाही. तर यानंतर अनेक शाळांमधून मी फिरत राहिलो, अनेक प्रकारचा स्टाफ मिळत गेला. आतापर्यंत माझ्या 13-14 शाळांमधून मला आतापर्यंत 150चा स्टाफ लागला. म्हणजे 150 लोक माझ्या सानिध्यात येऊन गेले, परंतु एकही माणूस असा गेला नाही तो माझ्यावर नाराज होऊन गेला. सगळे काय झाले, माझे मित्र बनून गेले आणि ते 150 जवळजवळ त्यांनी 100 या कार्यक्रमामध्ये आज हजर आहे. हा आपल्या चांगलपणाचा परिणाम आहे. एकंदरीत याच्यामध्ये शिक्षण माझ्या कौटुंबिक परिस्थितीच्या बाबतीत जर पाहिलं तर आम्ही 3 भाऊ, थोरला भाऊ शिक्षण झाला, त्यांनी तो शासन सहाय्यक असल्यामुळे त्याला काही जास्त इकडे काम करता आलं नाही जव्हार तालुक्यामध्ये. परंतु मी मात्र गावाच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे गावच्या सगळ्या कार्यक्रमाला, सगळ्या भाऊबंधांच्या कार्यक्रमाला किंवा गावाच्या सगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत गेलो आणि मित्र जोडीत गेलो. त्याच्यानंतर आज जर आम्ही जर बघितलं तर आमच्या कुटुंबामध्ये आमची एक बहीण शिक्षक आहे, 3 मेवणे शिक्षक आहेत. आम्ही 3 महिने शिक्षक, एक बहीण शिक्षिका, आम्ही दोघं भाऊ शिक्षक. आणि आता आमच्या मुलांना आम्ही शिक्षण पेशामध्ये काही आलेलं नाही. आमची मुलं बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत. आमच्या घरातले 5 मुलं बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत. एक जण डॉक्टर आहे आणि बाकीचे आता कोणी BSc आणि MBA करून ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. म्हणजे आमच्या 3ही भावांची जे 4 मुलं आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस सुद्धा उच्च शिक्षक आहेत. आमच्या घरामध्ये ग्रॅज्युएशनच्या आत एकही माणूस नाही. आम्ही सुद्धा केला तर आम्ही त्या पोस्ट ग्रॅज्युएट केल्या, ग्रॅज्युएट केल्या, कारण जेणेकरून आजच्या काळामध्ये 11वी करायला काही महत्त्व नाही. चांगल्या प्रकारची क्वालिटी माणसं आपल्या घरामध्ये असतील तर घराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. त्यानंतर एकंदरीत पहिल्यापासून निसर्गाची आवड असल्यामुळे मला निसर्गामध्ये भटकंतीचा छंद आहे. अनेकांनी सांगितलं हे करा ते करा, आता काय करा काय नाही, ते आता पुढचा निर्णय आपण आपल्या पद्धतीने घेऊया. कारण आता काय प्रत्येक सांगेल, कोणी म्हणते भटकंतीला जा, कोणी म्हणते निसर्गात जा, कोणी म्हणते सामाजिक कार्य करा. एकदा काल मला पोस्ट टाकले मुलीचं तुम्ही ना गावामध्ये मंदिराचं काम वापरू तेवढं तरी पूर्ण करा. ते तुम्ही पाहा, आर्थिक विषयामध्ये माझं काही घेतल्याने गेलं नाही, पैसे वगैरे मला माझ्याकडे देऊ नका, मी फक्त देखरेख केली पाहिजे जाता येतात, परंतु हिशोब काही देऊ नका. असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत.
तर ते बघूया याच्या रिटायरमेंट नंतर काय करायचं ते आपण त्यावेळेस ठरवू. चांगलं आरोग्य आहे, परमेश्वराला एकच इच्छा आहे की चांगल्या प्रकारचं आरोग्य झालं. त्यानंतर सेवा करताना अतिशय प्रामाणिकपणे कधीच असं कंटाळा नाही. प्रामाणिकपणे जायचं, दिवसभरच्या मुलांना शिकवायचं, संध्याकाळी आनंदाने घरी यायचं. कधीही मला आळस आल्याचं मला उदाहरण नाही. वयानुसार आळस येणं साहजिक आहे, परंतु त्यांच्यामध्ये गेल्यानंतर कधी आळस आला नाही. आणि दुसऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी अतिशय चांगलं घेतल्यामुळं माझं आयुष्यात चांगलं झालं. माझी तिन्ही मुलं IBPS मधून स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या कष्टानं ती चांगल्या हुद्द्यावर गेली. आज ते चांगल्या प्रकारे त्यांचं व्यवस्थित नियोजन आहे. भविष्य काळामध्ये ते त्यांच्या पंखामध्ये त्यांच्या बळ आलेलं आहे आणि ते निश्चित माझ्याही पुढे एखादं चांगलं काम करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून मला आहे. त्याच्यानंतर सर कानोडे माझ्या जीवन प्रवासामध्ये, आता ही गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे, ते तर बोललंच पाहिजे नाही का. माझ्या जीवन प्रवासामध्ये मला खंबीर साथ देणारी माझी पत्नी सीमा. तर एकंदरीत जर बघितलं तर आपण म्हणतो की 1991 साली माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी त्यावेळेस माझ्या गावात सर्विसला होतो. आमचं एकत्र कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंबामध्ये माझे बंधू भाऊसाहेब, संपतराव, आमची सगळी मुलं बाळं, आमचे आईवडील, बहिणी, असं एकत्र कुटुंब असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची त्यावेळेस 20-22 माणसांचं आमचं कुटुंब असायचं आणि अशा एकत्र कुटुंब पद्धतीची सवय आम्हाला त्यावेळी झाली. आणि आमच्यामध्ये तेव्हापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रेम, स्नेह, जिव्हाळा अजूनही आमच्या भावांमध्ये कधी भांडण करता नाही. एकत्र येतो, बसतो, नियोजन करतो. आजही सगळे माझे पुतणे विटणे सगळे हजर आहेत, बहिणी पण हजर आहेत. म्हणजे अशा प्रकारे त्यावेळेस या सगळ्या कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये माझ्या पत्नीची भूमिका ही महत्त्वाची राहिली. तिने कधी विचार केला नाही. पाहुणे असो, बावळे असो, काही आल्या अडचणीला कोणी आलेला असो, कुटुंबातली एखादी जबाबदारी असो, तिनं ती अतिशय प्रामाणिकपणे पेलली. मुलांच्या शिक्षणासाठी मी जरी थोडंसं माझं जरी लक्ष नसलं, पण तिचं मात्र त्यांच्यावर अतिशय बारकाईने लक्ष असायचं की काय करतात, यांच्या अभ्यासाची प्रगती काय आहे, कुठपर्यंत त्यांचा उच्चांक आहे, सध्या दिवसभरामध्ये जे कुठं असतात याचा सगळा अभ्यास तिने केलेला आहे. कधी किती आनंद असो, प्रत्येक मुलाला शाळेत जाताना कधी कंटाळा केला नाही. सकाळी एखाद्या वाटलं 7ला डबा तर 7ला डबा घेऊन टाकला. म्हणजे मुलांना न्याय बघता असं काही कधी गेलं नाही. तर अशा प्रकारचं तिने त्याचं काम चोखपणे बजावलं. वेळेवर त्यांना सगळे कपडे लत्ता व्यवस्थित इस्त्री करून पुरवला. तर तिचंही या प्रवासामध्ये फार मोठं योगदान आहे. तिच्याही काही आपल्या अशा अपेक्षा राहिल्या असतील त्या भविष्यकाळात आपण पूर्ण करूया. तर याच्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी माझे सर्व सहकारी मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत अधिकारी, पदाधिकारी यांनी मोलाचं सहकार्य केलं, म्हणून हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. कार्यक्रमाची उंची अतिशय चांगल्या संयोजकाच्या नीटनेटकेपणाच्या नियोजनामुळे कार्यक्रमाची उंची सदैव वाढतच गेली आणि म्हणून हा 38 वर्ष सेवेचा टप्पा पार करून 18 वर्षाची सेवा मी या ठिकाणी पूर्ण करतो. आता आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एकच गोष्टीचे जी आम्ही एक कमिटी तयार केली होती, या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमाची जी कमिटी होती त्याच्यामध्ये अतिशय माझे सगळे विश्वासू मित्र त्या ठिकाणी होते आणि त्यांनी मला काही विचारलं नाही, मला कुठलं टेन्शन सुद्धा आलं नाही. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन त्या कमिटीने केलं आणि सुंदर नियोजन केलं. त्याबद्दल मी सगळ्या कमिटीचे आभार मानतो. तुम्ही सगळे आता फार उशीर झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही सगळेजण वेळात वेळ देऊन काही मित्र भेटून गेले, काही पाहुणे भेटून गेले, परंतु तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आमच्यावरच्या घुले पाटील परिवाराबद्दलचं तुमचं प्रेम तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं. सर्वांचे पुनश्च आभार मानतो. वेळ फार झालेला आहे आणि सर्वांना एकच आग्रह करतो त्या जेवणाचं सुंदर नियोजन या ठिकाणी केले. सर्वांनी या आमच्या मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेऊन मगच या ठिकाणावर जावं अशी अपेक्षा करतो आणि माझे मनशब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब बरे सर यांच्या सेवाकृती समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमचा हा ऋणांबद्दल असाच आमच्या परिवाराबद्दल नेहमी राहावा आणि वृद्धिंगत होत राहावा अशी मी प्रार्थना करतो.
केसरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रोज मनी काहूर रोज नवी हुर हुर देऊनी जरासा धीर दे स्वप्नाला आकार लावून मनाची धाटी घे धाव उजेडा पाठी रोज मनी काहूर रोज नवी हुर हुर देऊनी जरासा धीर दे स्वप्नाला आकार हिणकी तू नैवल्या अंगार जरा बरसू दे मुसळून जोर धमन्यांचा दे टक्कर आव्हानाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे काट्याची वाट अघोरी अंधार पावला खाली काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली लावून मनाची धाटी घे धाव उजेडा पाठी काट्याची वाट अघोरी अंधार पावला खाली काहूर दाटले मोठे नियतीच्या सावटा खाली श्वास रोखुनी थांब जरा ध्यास मनाला सांग जरा तलवार काळ जात देऊ दे आशेचा दिवा हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी
तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, ओ सूर्य नवा भारी, तेज नवे झळकू दे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा